नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. वय वाढलं की रात्रीची झोप उडणं आणि वारंवार लघवीसाठी उठावं लागणं हे अगदी साधारण मानलं जातं. पण विचार करा, जर हे केवळ वयाचं लक्षण नसून तुमच्या शरीरानं दिलेला एक धोक्याचा इशारा असेल, तर तासनतास अंथरुणावर पडून राहणं, दर तासाला बाथरूमला जावं लागणं आणि यामुळे येणारा थकवा हे सर्व तुमच्या आरोग्यावर आणि मानसिकतेवर किती खोलवर परिणाम करतं याची कल्पना मला आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी माझ्या अनेक वर्षाच्या वैद्यकीय अनुभवातून तुम्हाला सांगणार आहे की ही समस्या केवळ औषधांनी नाही, तर आपल्या स्वयंपाकघरातील काही नैसर्गिक गोष्टींनी कशी मुळापासून दूर केली जाऊ शकते. रात्रीची ती शांत आणि सलग झोप पुन्हा मिळवणं शक्य आहे का, याचं उत्तर आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. चला तर मग या समस्येच्या मुळाशी जाऊया आणि जाणून घेऊया शरीराचे हे लपलेले संकेत. सर्वात प्रथम, रात्री लघवी का वाढते हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. दिवसभर शरीरामध्ये असलेल्या द्रव पदार्थांमुळे मूत्रपिंडांवरती विश्रांतीचा दबाव येतो. जर मूत्राशय कमकुवत असेल, नसा सैल असतील किंवा शरीरामध्ये काही पोषक तत्वांची कमतरता असेल, तर मेंदू वारंवार सिग्नल पाठवतो. येथूनच खरा उपचार सुरू होतो. उपचार औषधानं नाही, तर समजून घेण्यानं होतो. माझ्याकडे सुमारे 75 वर्षाचा एक रुग्ण होता. त्याला इतकं व्यसन होतं की तो रात्री 4 वेळा उठल्याशिवाय झोपू शकत नव्हता. जेव्हा मी त्याला त्याच्या खाण्याच्या सवयीबद्दल विचारलं, तेव्हा तो म्हणाला, मी जे हवं ते खातो, कधीही खातो. इथंच मी त्याच्या आयुष्याची दिशा बदलली. मंडळी, सुखामेवा फक्त चवीसाठी नसतो. या लहान धान्यांच्या शरीरावर खोलवर परिणाम होत असतो. पण समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा लोक चुकीचे सुखामेवे खातात किंवा योग्य सुकामेवे चुकीच्या पद्धतीनं खातात. मी स्पष्ट करू इच्छिते, प्रत्येक सुकामेवा प्रत्येकासाठी नसतो आणि प्रत्येक पद्धत ही प्रत्येक शरीरासाठी योग्य असतेच असं नाही. म्हणूनच मी तुम्हाला एक अगदी सोप्या भाषेत समजावून सांगेन की कोणता सुकामेवा कोणासाठी आहे, तो कसा खावा, तो किती खावा आणि कधी खावा, तो कुणी टाळावा. आणि त्याआधी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही आजच ते ऐकलंय आणि त्याचे फायदे उद्यापासून सुरू होतील, तर हा चुकीचा विचार आहे. तुमच्या शरीराला वेळ द्या, पण त्याला योग्य दिशा द्या. जमिनीवर योग्य बी पेरल्याप्रमाणे तुम्हाला नक्कीच परिणाम मिळतील. माझे बरेच रुग्ण आज गाढ झोपेत आहेत, काही रात्रभर एकदाही जागे झालेले नाहीयेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा आत्मविश्वास सुद्धा परत आलाय. आतापासून असं म्हणू नका की रात्रीच्या वेळी लघवी होणं हे अपरिहार्य आहे. नाही, हे अपरिहार्य नाहीये. ते सुधारू शकतं आणि पूर्णपणे बरं सुद्धा होऊ शकतं. मुळाशी पोहोचू शकतो. फक्त काळजीपूर्वक ऐका, समजून घेत राहा आणि असा विश्वास ठेवा की यावर उपाय शक्य आहे. मंडळी, मी तुम्हाला त्या टप्प्यावर घेऊन जाईन जिथं ही समस्या हळूहळू उद्भवते, परंतु बहुतेक लोक ते ओळखण्यास अपयशी ठरतात. रात्री वारंवार लघवी होणं अचानक होत नाही, ते गेल्या काही वर्षांपासून निर्माण झालेल्या अंतर्गत कमकुवतपणाचे परिणाम आहेत. माझ्याकडे येणारे बहुतेक वृद्ध लोक म्हणतात, आधी असं नव्हतं. हे वाक्य बरेच स्वतः काही सांगतात. जर पूर्वी असं नव्हतं, तर मग आता असं का आहे? कारण शरीरानं खूप आधीपासून सिग्नल देणं सुरू केलं होतं, परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. शरीराचं मूत्राशय हे एका पिशवीसारखं असतं. जेव्हा जेव्हा ते मजबूत असतं, तेव्हा ते योग्य वेळेसाठी मूत्र रोखू शकतं. परंतु आपण वयानुसार खाण्याच्या चुकीच्या सवयी, कमी पाणी पिणं, जास्त चहा किंवा कॉफी पिणं आणि रात्री उशिरा खाणं, या सर्वांमुळे मूत्राशय कमकुवत होतं. मी असे अनेक रुग्ण पाहिले आहेत जे दिवसा खूप कमी पाणी पितात आणि संध्याकाळी अचानक जास्त पाणी पितात. त्यामुळे रात्री मूत्रपिंडावरती दबाव वाढतो. मग ते मेंदू मूत्राशयाला वारंवार रिकामे करण्याचा आदेश देतो. एक वृद्ध महिला होती जी दिवसभर कामात व्यस्त होती. तिला पाणी पिण्याचं आठवणच राहायचं नाही. ती झोपण्यापूर्वी 2 ग्लास पाणी पित असे. परिणामी रात्री 3 ते 4 वेळा उठून तिची ही दिनचर्या बनली होती. इथंच पहिली मोठी चूक होते. शरीराला रात्री नाही तर दिवसा पाण्याची आवश्यकता असते. जर दिवसा योग्य प्रमाणामध्ये पाणी प्यायलं तर रात्री शरीर शांत राहतं. आता दुसरा प्रमुख कारण म्हणजे मज्जाजंतूंमध्ये कमकुवतपणा येतो. जेव्हा मूत्राशयाशी जोडलेल्या नसा सैल होतात, तेव्हा मूत्र धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. मेंदू थोडासा भरला की लगेच सिग्नल पाठवतो. ही कमजोरी केवळ वयामुळे येत नाही, ती पोषणाच्या कमतरतेमुळे येते. माझ्या अनुभवामध्ये एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, जे लोक वर्षानुवर्ष त्यांच्या आहारामध्ये योग्य पोषक तत्वे घेत नाहीत, त्यांच्या शरीराची पकड कमी होते. हाडे असोत, स्नायू असोत किंवा मूत्राशय असो, सर्व काही प्रभावित होतं. एक रुग्ण सुमारे 80 वर्षाचा होता. त्याची समस्या खूप गंभीर होती. कधी कधी तो रात्री अंथरूण ओलेही करायचा. तो खूप लाजत होता. जेव्हा मी त्याच्या आहाराबद्दल विचारलं, तेव्हा मला कळलं की तो वर्षानुवर्ष फक्त भाकरी आणि भाज्यांवरच जगत होता. काहीही पौष्टिक नाही, ऊर्जा देणारं अन्न नाही.
मंडळी, शरीराला फक्त पोट भरण्यासाठी अन्नाची गरज नाही. शरीराला शक्ती, आधार आणि पोषणाची आवश्यकता असते. आता तिसरं कारण येतं थंडावा देणारे पदार्थ. काही पदार्थ लघवी लवकर तयार करण्यास भाग पाडतात. रात्री असे पदार्थ खाल्ल्यानं लघवीच्या समस्या वाढतात हे निश्चित आहे. मी तर स्पष्ट करू इच्छिते, प्रत्येक फळ, प्रत्येक भाजी, प्रत्येक सुकामेवा नेहमीच बरोबर नसतो. माझ्याकडे एक वयस्कर व्यक्ती आली होती जी दररोज रात्री फळं खात असे. त्यांना वाटत होतं की फळे आरोग्यासाठी खूप चांगली आहेत, पण त्यांना हे माहीत नव्हतं की काही फळे रात्री लघवी वाढवतात. जेव्हा त्यांच्या सेवनाची वेळ बदलली तेव्हा समस्या निम्मी झाली. आता प्रश्न असा आहे की उपाय काय आहे? उपाय हळूहळू पण कायमचा आहे. त्यातील सर्वात मोठा भाग म्हणजे योग्य सुकामेवा व योग्य पद्धतीनं खाणं. लोक बहुधा सुकामेवा गृहीत धरतात. काहींना वाटतं की ते फक्त ताकदीसाठी आहेत, तर काहींना वाटतं की ते उष्ण आहेत. पण सत्य हे आहे की काही सुकामेवे मूत्राशय मजबूत करण्याचं काम करतात. पण लक्षात ठेवा, चुकीच्या प्रमाणामध्ये आणि चुकीच्या वेळी खाल्ल्यास हे सुकामेवे नुकसान देखील करू शकतात. म्हणून व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला प्रत्येक सुक्यामेवाचं संपूर्ण विज्ञान, पद्धत आणि अनुभव सांगणार आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छिते की ही समस्या कुणीही हलक्यात घेऊ नये. जर तुमचं वय 60 पेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला रात्री 2दा लघवी करण्यासाठी जागं व्हावं लागत असेल, लघवी रोखून धरण्यास त्रास होत असेल, लघवी केल्यानंतरही समाधान वाटत नसेल किंवा जाग आल्यानंतर पुन्हा झोपायला बराच वेळ लागत असेल, तर तुमच्या शरीर मदतीची अपेक्षा करत असल्याचं लक्षण आहे. माझे बरेच रुग्ण सुरुवातीला म्हणतात की थोडंसं ठीक आहे, परंतु ती छोटीशी समस्या नंतर मोठी समस्या बनू शकते. मी तुम्हाला घाबरवण्यासाठी हे सांगत नाही, मी खरं सांगते. रात्रीची झोप फक्त विश्रांती देत नाही, ती शरीराची दुरुस्ती, रिपेअर देखील करते. जर झोपेमध्ये अडथळा आला तर शरीर पूर्णपणे बरे होऊ शकत नाही. पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिल्या सुकामेव्याबद्दल सांगेल, जो मूत्राशयाच्या आतील पकड मजबूत करतो. ते कसे भिजवायचे, किती घ्यावे, कोणते घ्यावे आणि कोणत्या वेळेस, हे सर्व तपशीलवार सांगणार आहे. फक्त लक्षात ठेवा, समस्या कितीही जुनी असली तरी जर मूळ कारणाकडे लक्ष दिलं तर उपाय निश्चित आहे. मंडळी, आता मी तुम्हाला अशाच एका ओळखीची गोष्ट ओळख करून देणार आहे, ज्यानं माझ्या अनुभवामध्ये असंख्य वृद्ध लोकांना झोप परत मिळवून दिली आहे. हा चमत्कार नाहीये, तर निसर्गाची शक्ती आहे, जी योग्य प्रकारे समजून घेतली आणि वापरली तर बरेच लोक असं मानतात की सुकामेवा फक्त शक्ती वाढवण्यासाठी असतो, पण हे एक अपूर्ण सत्य आहे. काही सुकामेवे थेट मूत्राशय, नसा आणि अंतर्गत अवयवांवर परिणाम करतात. मी ज्या सुक्यामेवाबद्दल बोलत आहे तो म्हणजे भिजवलेले बदाम. हो, ते साधे दिसणारे बदाम जे लोक एकतर विसरतात किंवा फक्त चावून खातात. पण योग्यरित्या सेवन केल्यास बदाम शरीरामध्ये अकल्पनीय काम करतात. माझ्याकडे सुमारे 72 वर्षाचा एक वृद्ध रुग्ण होता, जो रात्री 3 ते 4 वेळा उठायचा. झोपे अभावी त्याला एक दिवस डोकं जड वाटायचं आणि चिडचिड व्हायची. जेव्हा मी त्याला विचारलं की तो बदाम खातो का, तेव्हा तो म्हणाला की अधूनमधून खातो. इथेच फरक आहे. साधं खाणं आणि योग्यरित्या खाणं, यात खूप फरक आहे. बदामामधील पोषक तत्वे नसा मजबूत करतात, ते मूत्राशयाच्या भिंतींना आधार देतात आणि महत्त्वाचं म्हणजे हळूहळू मूत्र धरून ठेवण्याची क्षमता देखील वाढवतात. पण हे तेव्हा शक्य आहे जेव्हा बदाम भिजवून खाल्ले जातात. आता पद्धत काळजीपूर्वक समजून घ्या. रात्री झोपण्यापूर्वी 5 बदाम घ्या, त्यांना पूर्णपणे स्वच्छ पाण्यामध्ये भिजवा. सकाळी त्यांना सोलून घ्या. साल सोलणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण साल हा पचायला जड भाग असतो. आता रिकाम्या पोटी हे बदाम हळूहळू चावा, घाई करू नका. प्रत्येक घास अशा प्रकारे चावा की जणू तुम्ही तुमच्या शरीराला सांगत आहात की त्यांना मजबूती करण्याची आवश्यकता आहे. नंतर अर्धा ग्लास कोमट पाणी प्या. हे दररोज किमान 40 दिवस करा. आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की फक्त 5 बदाम खाल्ल्यानं काय फरक पडेल? ही सर्वात मोठी चूक आहे. शरीराला प्रमाणाची नाही तर नियमितपणाची गरज आहे. माझ्या त्याच रुग्णानं ही पद्धत सुरू केली. पहिल्या 10 दिवसामध्ये कोणताही महत्त्वाचा फरक दिसला नाही, पण 15व्या दिवशी त्यानं मला सांगितलं की तो रात्री फक्त 2दा उठतो. 30व्या दिवशी ही संख्या 1वर आली आणि 40व्या दिवशी तो म्हणाला, डॉक्टर, मी आता रात्रभर जागा न होता झोपतो. ही गोष्ट नाही, हा अनुभव आहे. पण समजून घेण्याचा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, प्रत्येकानं बदाम खाऊ नयेत. जर एखाद्याला जास्त उष्णतेची तक्रार असेल किंवा वारंवार तोंडात अल्सर होत असतील, शरीर लवकर सुजत असेल, तर अशा लोकांनी बदाम खाणं टाळलं पाहिजे किंवा प्रमाण कमी ठेवावं. फक्त 3 बदाम. जर एखाद्याला पचनाचा जुना त्रास असेल तर त्यांनी सुरुवातीचे काही दिवस फक्त एका बदामानं सुरुवात करावी. आता वेळेबद्दल बोलूया. बरेच लोक रात्री बदाम खातात, ही एक मोठी चूक. रात्री बदाम खाल्ल्यानं शरीरातील उष्णता वाढू शकते आणि लघवीच्या समस्या किंवा उलट्या वाढू शकतात. म्हणून नेहमी सकाळी रिकाम्या पोटी बदाम खाणं लक्षात ठेवा.
बदाम नसा मजबूत करतात, मूत्राशयाच्या भिंती घट्ट करतात आणि मेंदूला नकारात्मक सिग्नल पाठवण्यापासून रोखतात. ज्यांना लघवी रोखून ठेवायची इच्छा होत नाही त्यांच्यासाठी बदाम खूप उपयुक्त आहे. ते हळूहळू शरीराला लघवी कशी धरायची आणि कधी सोडायची हे शिकवतात. माझ्याकडे एक महिला रुग्ण होती जिला सार्वजनिक ठिकाणी लघवी होण्याची भीती वाटत होती. तिने ही पद्धत नियमितपणे वापरली. 2 महिन्यानंतर ती म्हणाली की तिला अधिक आत्मविश्वास वाटतो. पण मी पुन्हा सांगते, ही एक दिवसाची उपचार पद्धती नाहीये. ही शरीराला संतुलन परत मिळवून देण्याची प्रक्रिया आहे. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. बदाम खाताना तुम्हाला काही गोष्टी टाळाव्या लागतील. रात्री जास्त पाणी पिणं टाळा, झोपण्यापूर्वी कोल्ड ड्रिंक्स टाळा आणि रात्री उशिरा जेवणही टाळा. जर हे सर्व एकत्र केलं तर परिणाम खूप चांगले मिळतात. पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीर्घकाळापासून समस्या असलेल्यांसाठी असणाऱ्या दुसऱ्या ड्रायफ्रूटबद्दल सांगणार आहे. मंडळी, आता मी तुम्हाला अशा ड्रायफ्रूटबद्दल सांगणार आहे जे मी दीर्घकालीन समस्या असलेल्या रुग्णांसाठी निवडलंय. ज्यांनी हे स्वीकारलंय की ते आता वयस्कर झाल्यात आणि लघवी रात्री थांबवता येत नाहीये किंवा ज्यांनी औषधं घेतली त्यांना पण खरा आराम मिळाला नाही. अशा लोकांसाठी हे दुसरं ड्रायफ्रूट खरोखर प्रभावी ठरतं. हे ड्रायफ्रूट म्हणजे अक्रोड. अक्रोड सामान्यतः मेंदूच्या शक्तीशी संबंधित मानलं जातं, परंतु फार कमी लोकांना माहीत आहे की अक्रोड मूत्राशयाच्या मुळावर देखील खोलवर काम करतं. विशेषतः ज्यांच्या नसा सैल झाल्या आणि शरीराचं अंतर्गत संतुलन बिघडलंय त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे. सुमारे 78 वर्षाचा एक रुग्ण माझ्याकडे आला. तो म्हणाला, डॉक्टर, रात्री उठण्याची माझी सवय झाली आहे. मला 4 वेळा उठल्याशिवाय झोप येत नाही. त्याच्या बोलण्यात पराभव होता आणि स्वतःवरील विश्वास उडालेला होता. मी त्याला एक साधा प्रश्न विचारला की तुम्ही अक्रोड खाता का? तर ते म्हणाले, कधीतरी सुट्टीच्या दिवशी. तिथून मी त्यांच्या दिनचर्येत बदल केला. अक्रोडचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते शरीरातील खोल कमकुवतपणावर काम करतं. ते नसांना पोषण देतं, मूत्राशयाची आतून पकड मजबूत करतं, मेंदू व मूत्राशय यांच्यातील समन्वय सुधारतं. पण इथंही हेच तत्व लागू होतं. अयोग्य वापर हानिकारक असू शकतो. आता पद्धत काळजीपूर्वक समजून घ्या. रात्री झोपण्यापूर्वी एक अक्रोड घ्या. त्याचे 4 तुकडे करा. एका वाटीत पाण्यात भिजवा. सकाळी ते तुकडे पाण्यातून काढून घ्या. आता ते तुकडे हळूहळू चावून खा. त्यानंतर तोंडामध्ये एक चिमूटभर बडीशेप घाला आणि तीही चावा. यामध्ये शरीरामुळे उष्णतेचं संतुलन राखलं जातं. प्रक्रिया किमान 45 दिवस चालू ठेवली पाहिजे. आता तुम्ही विचार करत असाल, एकच अक्रोड? हो, फक्त एक. कारण अक्रोड खूप शक्तिशाली असतं. जास्त प्रमाणात घेतल्यानं शरीरामध्ये उष्णता आणि जडपणा येऊ शकतो. जे माझ्या रुग्णानं ही प्रक्रिया सुरू केली तेव्हा त्याला पहिल्या 15 दिवसामध्ये कोणताही महत्त्वाचा फरक जाणवला नाही. पण 3ऱ्या आठवड्यामध्ये त्याने रात्री फक्त 3 वेळा जागायचं सांगितलं. 6 आठवड्यानंतर तो म्हणाला, कधी कधी संपूर्ण रात्र शांत निघून जाते. त्याच्या चेहऱ्यावरील समाधान शब्दाच्या पलीकडे होतं. आता हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की अक्रोड कुणी खाऊ नये. जर एखाद्याला जास्त पित्ताची समस्या असेल, छातीमध्ये जळजळ, ॲसिडिटी किंवा वारंवार जुलाब होत असतील किंवा शरीर खूप गरम राहत असेल, अशा लोकांनी अक्रोड टाळावं किंवा मर्यादित प्रमाणात घ्यावं. आणि जर कोणाला आधीच पोटाची गंभीर समस्या असेल तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. आता वेळ आणि खबरदारी याबद्दल बोलूया. अक्रोड कधीही रात्री थेट खाऊ नये. ते नेहमी सकाळी भिजवून सेवन करावे. अक्रोड खाताना तुम्ही तुमच्या रात्रीच्या जेवणाकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. जर जेवण मसालेदार पदार्थांनी रात्री उशिरा खाणं टाळावं. माझ्या अनुभवामध्ये या सोप्या टिप्सचं पालन करणाऱ्यांना खूप फायदा होतो. 70च्या दशकातील एक महिला रुग्णाची समस्या अक्रोड सुरू केल्यावर 2 महिन्यात जवळजवळ नाहीशी झाली. कारण तिच्या शरीराला अक्रोडामुळे मिळणाऱ्या खोल शक्तीची आवश्यकता होती. मंडळी, लक्षात ठेवा, प्रत्येक शरीराच्या वेगवेगळ्या गरजा असतात. काही लोक बदाम खाऊन त्या पूर्ण करतात. सर्वात खाल्लं अक्रोड आणि बदाम जरी खाल्लं तरी पूर्ण आराम मिळाला नाही. जेव्हा त्यांची दिनचर्या पाहिली तेव्हा मला समजलं की चूक कुठे आहे. आता काय बदल करायची आवश्यकता आहे ते सोप्या भाषेत सांगते. सर्वात प्रथम, जर पाणी पिण्याची वेळ दिवसभर तुम्ही पाणी प्या. सकाळपासून दुपारपर्यंत आणि सूर्यास्तापूर्वी देखील. झोपण्यापूर्वी 2 तास आधी पाणी पिणं थांबवा. जर अगदी आवश्यक असेल तर फक्त 2 घोट घ्या. माझ्याकडे एक रुग्ण होता जो दिवसभर कमी पाणी प्यायचा पण रात्री पूर्ण ग्लास पाणी प्यायचा. जेव्हा ही सवय बदलली तेव्हा त्याची समस्या निम्मी झाली. आणि दुसरं म्हणजे रात्रीचं जेवण. जड जेवणाचा थेट मूत्राशयावर परिणाम होतो. रात्रीचं जेवण हलका असावं. जास्त मीठ, जास्त मसाले, जास्त तळलेलं अन्न रात्रीच्या वेळी लघवी वाढवतो. झोपण्यापूर्वी किमान 2 तास आधी जेवा. तिसरं म्हणजे थंड देणाऱ्या गोष्टी. थंड दूध, दही, टरबूज आणि काकडी हे सर्व लघवी वाढवतात. जर दिवसा सेवन केलं तर ठीक आहे, पण रात्री नाही.
त्यांची इच्छा होत नसली तरीही एकदा जाऊन या, हे तुमच्या मेंदूला संदेश देतं. ते विश्रांती घेण्याची वेळ आली आहे.